आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आदिवासी भागाच्या नशिबी वनवासच। साल्हेर परिसरातील पायरपाडा भिकारसोंडा रस्ता वर्षानुवर्ष अपूर्णच। साल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पायरपाडा ते भिकारसोंडा या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू आहे। प्रशासकीय अनास्था आणि दुर्लक्ष यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। हा विकास नेमका कोणासाठी सुरू आहे असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। पायरपाडा आणि भिकारसोंडा या वस्त्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, मात्र गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खडी उघडी पडली आहे, यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे। पावसाळ्यात तर या रस्त्याचे रूपांतर चिखलाच्या गाळात होते, ज्यामुळे पायदळ चालणेही कठीण होऊन बसते। रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी किंवा गरोदर मातांना प्रसूतीसाठी मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना ग्रामस्थांच्या नाकी नऊ येत आहेत। या रस्त्याच्या कामासाठी आमदार किंवा खासदार निधीतून तरतूद केली जाते असे सांगितले जाते, मात्र निधी उपलब्ध होऊनही काम पूर्ण का होत नाही हा मोठा प्रश्न आहे। आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी खर्च होत असल्याचे कागदावर दाखवले जात आहे, तरी प्रत्यक्षात जमिनीवर मात्र परिस्थिती जैसे थे आहे। प्रशासन आदिवासींच्या विकासाचा केवळ देखावा करत आहे। हा निधी खरोखर विकास करण्यासाठी येतो की केवळ निधी हडप करण्याच्या उद्देशाने कंत्राटदारांना पोचले जात आहे असा संशय आता बळावू लागलाय। रस्ता पूर्ण नसल्यामुळे या भागातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। एसटी बस किंवा इतर वाहतूक साधने गावात येण्यास टाळाटाळ करतात। आदिवासी विकास करण्याच्या गप्पा मारणारे नेते निवडणुकांपुरते तोंड दाखवतात आणि नंतर या दुर्गम भागाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास आणि या कामात झालेल्या दिरंगाईची चौकशी न झाल्यास साल्हेर ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा पायरपाडा व भिकारसोंडा येथील ग्रामस्थांनी दिलाय। आता तरी प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।